आज आंब्याचं डेझर्ट बनवलं. या पद्धतीने डेझर्ट बनवलं ना, तर बाकीचे आंब्याचे पदार्थ सगळे विसरून जाल एवढं सुंदर होतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणलं की मुलांना काहीतरी वेगळं-वेगळं खायचं असतं. रोज रस बनवून सुद्धा कंटाळा येतो. मग काय करायचं, या पद्धतीने तुम्ही डेझर्ट बनवून बघा. खूप भारी लागतं खायला, बनवायला फार वेळ लागत नाही. काय केलं, मी इथे हापूस आंबा घेतलाय. साधारण मी एक 4 आंबे घेतलेत आणि ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आणि मग ते कट करून घ्यायचे. कट आता साधारण ही कट करण्याची पद्धत खूप व्हायरल झालेली आहे. मी पण त्याच पद्धतीने कट करून घेतेय. तर अशा पद्धतीने साधारण कट करून त्याचे सगळे अ, तुकडे करून घ्यायचे आंब्याचे सगळे व्यवस्थित. हे बघा, खूप छान दिसतं दिसायलाही हे असं काढताना आणि कट पण पटकन होऊन जातो. आता काय करायचं, हे असं एकदा ट्राय करून बघा तुम्ही कट करताना. असं जर थोडंसं जरा कठीण जात असेल ना, तर अजून एक सोपी पद्धत आहे. असे चिरा पाडून घ्यायच्या फोडीला आणि मग काय करायचं, चमचा घ्यायचा, जरा धारदार चमचा किंवा सुरी घ्यायची आणि चमच्याने असं साइडनी पूर्ण गोलाकार असं काढून आपल्याला इथे काही आंब्याच्या फोडी ठेवायच्या आहेत आणि बाकीच्या सगळ्या आंब्यांच्या फोडीचा रस करून घ्यायचा आहे, पल्प तयार करून घ्यायचा आहे. तर मी इथे काय करते, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये आंब्याच्या फोडी या सगळ्या घालून घेणार आहे. पूर्ण 4 आंबे मी इथे कट करून घेतलेले आहेत. आता हे बघा, एवढे आंबे काढून घेतलेत आणि एवढ्या फोडी ठेवलेल्या आहेत. आपल्याला नंतर गार्निशिंगसाठी लागणार आहेत या, त्यामुळे त्या ठेवायच्या. आता इथे मी 1 स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम घातलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि मलईसकट दूध होतं, तर ते मलईसकट दूध मी ह्याच्यामध्ये घालून घेतले. साधारण मी इथे 1 कपभर दूध घालून घेतलेलं आहे. आता परत हे मी याच्यामध्ये 2 चमचे साखर घालून घेतलेली आहे. फार साखर घालायची नाही, कारण की व्हॅनिला आईस्क्रीम जे आहे ते सुद्धा गोड असतं आणि मँगो आपला जो हापूस आंबा आहे ना, तो सुद्धा गोड असतो. त्यामुळे 2 चमचे साखर सफिशियंट होते. तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल, तर तुम्ही याच्यापेक्षा जास्त साखर घालू शकता. आता हे काढून घ्यायचं. आता ते एकदा चेक करायचं. आपल्याला फार घट्ट नकोय. थोडं दूध आपल्याला ह्याच्यामध्ये अजून लागणार आहे. म्हणून मी 1 वाटीभर दूध अजून घालून घेतलं ह्याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं. आपल्याला मिल्कशेक टाइप तयार करायचं आहे हे. म्हणजे आता ह्याचा मिल्कशेकच तयार होणार आहे फिरवल्यानंतर. जर का मुलांना मिल्कशेक आवडत असेल ना, तर तुम्ही या स्टेजला इथे ग्लासमध्ये हा रस ओतून, मिल्कशेक ओतून तुम्ही त्यांना स्ट्रॉनी प्यायला देऊ शकता. खूप आवडेल मुलांना. इथे मिल्कशेक तयार होतो. आता हे जे तयार झालेलं आहे ना, तुम्ही बघू शकता ह्याचं मी किती घट्ट असा केलेला आहे, हे बघा. अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचंय. हे तुम्ही ग्लासमध्ये मिल्कशेक म्हणून मुलांना देऊ शकता. हेही खूप छान लागतं. आता आपल्याला गार्निशिंगसाठी थोडंसं अजून ड्राय लागणार आहे. तर मी इथे थोडेसे काजू, बदाम आणि पिस्ता आहे ना, ते थोडेसे असे बारीक-बारीक कट करून घेतेय. आता हे कट केल्यानंतर हे बघा, अशा पद्धतीने बारीक एकदम कट करून घेतले. आता एका बाउलमध्ये हा सगळा मिल्कशेक जो तयार केलेला आहे, तो काढून घ्यायचा. काढून घेतल्यानंतर आहे ना, ह्याच्यावरती मी व्हॅनिलाचे स्कूप टाकणार आहे. साधारण 3 स्कूप मी याच्यावरती घालून घेतेय. तुम्हाला किती हवे त्याप्रमाणे किंवा एका वाटीमध्ये तुम्ही थोडंसं घेतलत आणि त्याच्यावरती 1 स्कूप घातलात तरी चालू शकेल. मी इथे एकाच बाउलमध्ये करते, दिसायला खूप छान दिसतं म्हणून. हे बघा, इथे मी 3 स्कूप घालून घेतलेत. आता काय करायचं, साइडनी आपण जे आंब्याचे तुकडे ठेवले होते ना, ते घालून घ्यायचे. असंच सेम तुम्ही एकेका बाउलमध्ये सुद्धा करू शकता, की थोडासा रस घ्यायचा, त्याच्यामध्ये स्कूप घालायचा आणि मग साइडनी असे आंब्याची फोडी पसरवून घ्यायच्या. आता हे स्कूप घातल्याच्यावरती आपण जे ड्रायफ्रूट कट केले होते ना, ते घालायचे. खूप दिसायला अप्रतिम दिसतं. बनवायला खूप सोपं आहे. फार वेळ लागत नाही आणि एवढं टेम्प्टेटिंग आहे ना, की लहान मुलांना प्रचंड आवडेल. तुम्ही एकदा ही रेसिपी या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करून बघा. तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमची एक कमेंट आली ना, की मला खूप छान वाटतं. हे बघा, इथे ही रेसिपी खायला तयार झालेली आहे. मी लगेचच एका बाउलमध्ये पण तयार करून घेतलं हे, सेम टू सेम. हे बघा. हे सुद्धा खायला द्यायला मुलांना तर इतकं आवडेल ना, खूप सुंदर दिसतं आणि खायलाही छान वाटेल. एकदा नक्की करून बघा. भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.